विशाळगडावर झालेल्या अतिक्रमणाच्या विरोधात सकल हिंदू समाजाच्या वतीनं गेल्या काही वर्षांपासून मुक्तीसंग्राम लढा सुरू आहे. आता हे प्रकरण उच्च न्यायालयात पोहोचलंय. निकालही आमच्याच बाजूनं लागेल असा दावा सकल हिंदू समाजाच्या वतीनं आयोजित केलेल्या पत्रकार बैठकीत कुंदन पाटील यांनी केलाय. हे प्रकरण सध्या उच्च न्यायालयात प्रलंबित असताना विशाळगड अतिक्रमणावरून छत्रपती संभाजीराजे यांनी हिंदू समाजाची दिशाभूल करू नये असं त्यांनी स्पष्ट केलं. खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यातील सर्व गड किल्ल्यांवरील अतिक्रमणाविरोधात आवाज उठवून नेतृत्व करावं, याबाबत सकल हिंदू समाज त्यांच्यासोबतच राहील असं कुंदन पाटील यांनी सांगितलं. गड किल्ल्यांवरील अतिक्रमणांबाबत प्रशासन वेळीच जागं झालं नाही तर वक्फ बोर्डाच्या जमिनीवर सकल हिंदू समाजाच्या वतीनं मंदिरं बांधली जातील असा इशाराही त्यांनी यावेळी दिलाय. यावेळी हिंदू एकता आंदोलनचे जिल्हाध्यक्ष दीपक देसाई, शहराध्यक्ष गजानन तोडकर, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख उदय भोसले, अखिल भारत हिंदू महासभेचे जिल्हाध्यक्ष संदीप सासने, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अनिरुद्ध कोल्हापुरे, शिवशाही फाउंडेशनचे सुनील सामंत, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान कोल्हापूरचे आशिष लोखंडे, हिंदू महासभेचे जिल्हाध्यक्ष मनोहर सोरप, ऐश्वर्य मुनीश्वर, केदार मुनीश्वर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.